सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत रॉबिन हुड आणि त्याचे रंगेल गडी हे भा. भागवत यांनी अनुवादित केलेलं पुस्तक. आणि काल आपण बघितलं की रॉबिन हुड आणि त्याच्या सहकार्याने लंडनची तीरकमठाचा जो शर्यत होती, सामना होता, तो कसा जिंकला आणि कशी बक्षिसं मिळवली ते. आता त्याचा पुढचा पराक्रम काय आहे तो आपण बघूया. राजाने आपला शब्द पाळला. रॉबिन हुडच्या टोळीने सुखरूप लंडन सोडलं आणि शरवूड गाठलं. 40 दिवसपर्यंत त्यांना कोणीही त्रास दिला नाही. 41वा दिवस उजाडला मात्र सरकारी अधिकाऱ्यांची हालचाल सुरू झाली. रॉबिनला पकडण्यासाठी मोठी मोहीम काढायचं त्यांनी ठरवलं. रॉबिनला पकडण्यासाठी लंडनच्या शर्यतींना हजर राहून रॉबिननं जो चमत्कार केला होता, त्यामुळे जी त्यांची नाचक्की झाली होती ती धुवून काढण्यासाठी झटपट काहीतरी करणं भाग होतं. नॉटिंगहॅमच्या कोतवालाची तर जो तो टर उडवीत होता. तुझ्या प्रांतातला माणूस आणि तुला सापडत नाही काय हे, असं लोक त्याच्या तोंडावर म्हणायला लागले. शेवटी एक दिवस तो चिडला आणि पुष्कळसे शिपाई बरोबर घेऊन निघाला. 15 दिवस त्याने जंगल पालथं घातलं, पण रॉबिनच्या 140 लोकांपैकी एकाचंही नख त्याला दिसलं नाही. होय, रॉबिनच्या टोळीत आता 140 लोक होते. एक मोहीम फसली, दुसरी काढली, तीही फसली. असं कितीदा तरी झालं. कोतवाल निराश होऊन बोटे मोडू लागला. कोतवालाची मोठी मुलगी सोसमावशी होती. ती तुम्हाला माहीतच आहे. नॉटिंगहॅमच्या जत्रेत अंगावर ठळक दागिने घालून ती आली होती, पण रॉबिनने तिच्याकडे पाहिलंसुद्धा नव्हतं आणि बक्षिसाचा बाण मेरियनला दिला तेव्हापासून तिचा रॉबिनवर घुसा होता. ती रोज त्याच्या नावाने दात खायची. तिच्या पुढे पुढे करणारे काही लोक होतेच. त्यांना तिने सांगितलं की रॉबिनला तुम्ही पकडून आणाल तर सरकारी बक्षीस तुम्हाला मिळेलच, पण मी स्वतः तुम्हाला एखादा दागिना देईन. आणि तिचे दागिने किती भारी आहेत हे सर्वांना माहीत होतं. त्यामुळे त्यातल्या काही जणांनी रॉबिनची शिकार करण्याचा प्रयत्नही केला. मिडल नावाचा तांबट होता. दिवसभर भांड्यांवर ठकठक करणं हे त्याचं काम, पण त्या ठकठकने होणार नाही इतका त्रास तो आपल्या वटवटीने लोकांना दे. याव करीन त्याव करीन अशा त्याच्या गप्पा दिवसभर चालत. एक दिवस रॉबिनबद्दल त्यानं बरंच ऐकलं आणि तो निघाला. रॉबिन 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 कुठच्या झाडाचा पाला तो आता लंबे करतो. स्वारीनं खांद्याला आपली पिशवी अडकवली आणि हातात फक्त दंडुका होता. पिशवीत भांडी ठोकायचा हातोडा बितोडा असं सामान होतं. शरवूडच्या रानाबाहेर एका खानावळी त्याची आणि रॉबिनची गाठ पडली आणि नेहमीप्रमाणे मारामारी झाली. रॉबिनने राणीच्या पैशातून विकत घेतलेली तलवार उपसली होती. तलवारीचा आणि दंडुक्याचा खणखणाट बराच झाला. बराच वेळ चकमक झडली. दोघांच्याही अंगातून घामाच्या नद्या गेल्या आणि होय, रक्ताचे थेंब पण उडाले. रॉबिननं पाहिलं, एवढी धारेची तलवार, पण तिला ह्याचा दंडुका दाद देत नाही. तेव्हा बापड्यानं हार खाल्ली. मिडल घाम पुशीत ओरडला, जिते रहो, मला तू आवडलास, छान लढतोस. तुझ्या टोळीच्या तलवारींना धारबीर करायची असेल तर ते काम करीन बरं का मी, ठेवून घेतोस मला. आणि अशा रीतीनं रॉबिनला एखाद्या भांड्यासारखं यथास्थित ठोकून झाल्यानंतर मिडल तांबट त्याचा सेवक बनला. मारायला म्हणून आला होता तो मरेपर्यंत रॉबिनच्या जवळच राहिला. आर्थर मोच्याचं तसंच झालं. आर्थर मोची म्हणजे मस्त आडदांड प्राणी. चालायला लागला की हत्ती झुलतोय असं वाटे. रंगणात कुस्तीला उतरला की पट्टीचे पैलवान पळ काढीत. त्याने दंड थोपटले तर पोरे घाबरत. 3 वर्षांपर्यंत पृथ्वीच्या पाठीवरचे सगळे पैलवान त्याने चटाचट चीत केले. मग लिंकनचा एरिक त्याला जोडीदार भेटला. एरिकने त्याच्या बरगडीचं एक हाड मोडल्यापासून आर्थर गुपचूप ठोरांची कातडी कमावीत बसला होता. पण आता रॉबिनच्या गोष्टी ऐकून तो चवताळला आणि एक लांब लचक बांबू खांद्यावर टाकून त्याची पाठ शेकायला निघाला. रॉबिनची पाठ त्यानं चांगलीच शिकली, इतकी की रॉबिन पुढे म्हणाला, तू खरा मोची आहेस बुवा, अंगाची कातडी झक्क सोलतोस. रॉबिनच्याही हातात त्यावेळीच बांबूच होता आणि त्यानेही आर्थरचे टाळके सडकले होते.
पण रक्ताने डोकं नावून निघालं तरी आर्थर आपला लढतच होता. काठीवर काठी आपटे, काड काड आवाज होई, पाठीत मार बसे, धप्प धप्प होई, डोक्यावर वार येई, रक्ताची धार लागे. अय अय अय, हे घे काट, असे तासभर चालले होते. शेवटी आर्थर मोच्याचा विजय झाला आणि रॉबिनचा हात दाबीत तो म्हणाला, लाख मोलाचा गडी आहेस तू. यापुढे जोडे शिवीन तर तुझे आणि तुझ्या टोळीचे. रॉबिनला पकडायला म्हणून आपण आलो होतो हे मोचीदादा केव्हाच विसरला होता. असे झाल्यावर कोतवालाचं काय चालणार आणि त्याची नखरेल मुलगी तरी काय करणार. बसली दोघे हात चोळीत. खरं पाहिलं तर कोतवालाची फजिती पाहून हॅरी राजाने त्याला काढूनच टाकले असते. पण तेवढ्यात राजा स्वतःच आजारी पडला आणि मेला. त्याच्या मागून रिचर्ड गादीवर आला. रिचर्ड अतिशय शूर, निधड्या छातीचा म्हणून त्याला सिंहहृदयी असंच नाव पडलं होतं. पण रिचर्ड शूर होता म्हणूनच त्यानं आल्याबरोबर लढाया सुरू केल्या. शत्रूचा समाचार घ्यायला त्याला दूर देशात जावं लागले आणि इकडे त्याचा भाऊ जॉन याने झोटिंगशाही सुरू केली. जॉनकडे तात्पुरता कारभार आला होता, पण तेवढ्यात त्याने आपला इंगा दाखवला. गरीब जनतेला त्यानं नाडलं. सापडेल ती दौलत त्यानं बळकावली. त्यातच एडिंग्टनची इनाम जमीनही त्यानं घशात घातली. हटिंग्टनचा खरा मालक रॉबिन, पण पुढे त्याच्या शत्रूनं म्हणजे मेरियनच्या बापानं ती जमीन लाटली होती हे तुम्ही वाचलंच. मेरियनचे वडील नुकतेच वारले होते आणि मेरियन एकटी पडलेली पाहून जॉनने तिची दौलत लुबाडली होती. एवढंच करून तो दुष्ट थांबला नाही. माझ्याशी लग्न कर म्हणून तो मेरियनजवळ हट्ट धरून बसला. मेरियन इतकी चिडली की एक दिवस पुन्हा आपला पुरुषी वेश तिने चढवला आणि गुपचूप लंडन शहर सोडलं. ती शरवूडच्या रानात रॉबिनकडे आली आणि तिने आपली सगळी हकीकत त्याला सांगितली. रॉबिन म्हणाला, मी असल्यावर तुला भिण्याचं कारणच नाही. तू आता इथेच राहा. तो इतकं बोलतो आहे. इतक्यात दुरून काही मंडळी येताना दिसली. त्यातले तिघे तर रॉबिनचे टोळकरीच होते. चौथ्याला मात्र रॉबिननं ओळखलं नाही, पण मेरियनने ओळखलं. ती लगबगीने म्हणाली, अगं बाई, हे तर रिचर्ड. यांनी मला ओळखलं तर मी तर पोशाखही बदललेला नाही. काही हरकत नाही, रॉबिन हसत म्हणाला. तू सध्या याच पोशाखात राहा आणि सेवक म्हणून काम कर. पण हे सरदार साहेब कोण? मग रॉबिनला आठवले, लंडनमध्ये त्या शर्यतीच्या वेळी आपण याला पाहिलेलं आहे. राणीनं मुद्दाम त्याला पुढे बोलवलं होतं आणि हे सरदार साहेब म्हणाले होते की शरवूडच्या जंगलात असे शूर लोक आहेत, तिरंदाजीत त्यांचा हात कोणी धरणार नाही. सरदारांना आज आपल्या शूर दोस्तांनी खरोखरीच हात दाखवलेला दिसतोय, पण त्यांचा चेहरा इतका का पडलेला आहे आणि पोशाखही फाटलेला आणि मळकट काय. त्याचंही कारण त्याला लवकरच कळलं. सरदार साहेबांसाठी रॉबिनने पहिल्याने थाटामाटाची मेजवानी दिली आणि सर्वांनी मोठ्या रंगात येऊन तिच्यावर आडवा हात मारला. फार दिवसांनी आपली मालकीण आलेली म्हणून त्यांच्या गप्पाही रंगल्या. पण पाहुणे सरदार मात्र गप्पच होते. त्यांच्या घशाखाली घासच उतरत नव्हता. यजमानाचे आभार मानलेच पाहिजेत म्हणून सरदार साहेब शेवटी एवढेच म्हणाले, कित्येक दिवसात असा खुराक मिळालेला नाही मला. रॉबिन साहेब, केव्हा तरी आमच्या गढीवर या, मीही तुम्हाला भोजन द्यायचा प्रयत्न करीन. तेवढ्यावर भागायचं नाही साहेब, रॉबिननं उघड उघड सांगितलं. पाहुण्याची थैली खोलून पाहायची असा आमचा रिवाज आहे. सर रिचर्डनी तोंड वाकडं केलं आणि खिशातली 10 चांदीची नाणी काढून रॉबिन पुढे ठेवली. रॉबिनने धाकल्या जॉनकडे पाहून डोळा मिचकावला. लगेच जॉनने पाहुण्यांचे खिसे तपासले आणि माहिती दिली, कुछ नाही. रॉबिनने डोळे बारीक करून पाहुण्याकडे पाहिलं. तो म्हणाला, सरदार साहेब, आपण संकटात दिसता. हरकत नसेल तर आम्हाला सांगा सगळं, आम्ही कुणाजवळ बोलणार नाही. लगेच सर रिचर्डनी आपली हकीकत सांगितली. ते जड आवाजात म्हणाले, तुम्हाला वाटत असेल हा एवढा मोठा सरदार, याचे कपडे असे फाटके मळके का, तोंड असं रडकं का. पण बाबांनो, काय करू, नशीब हात धुवून पाठीला लागले. रिचर्ड महाराजांबरोबर मी युद्धावर गेलो होतो. तिकडे जखमी होऊन नुकताच परत आलो. माझा 20 वर्षांचा मुलगा आहे.
त्याला सगळं सरदारी शिक्षण उत्तम मिळालं आहे. घोड्यावर बसतो, निशाणबाजी करतो, तलवारीचे पट्टे खेळतो. पण असंच एका सरदाराशी द्वंद्व खेळताना काय झालं, अगदी चुकून ह्याचा वार सरदाराच्या काळजाला लागला आणि सरदार मेला. राजपुत्र जॉन माझ्या वाईटावरच होता. त्याला ही चांगली सबब मिळाली. त्यानं माझ्या मुलाला फासावर द्यायची तयारी सुरू केली. तेव्हा काहीतरी करून सरकारी अधिकाऱ्यांना पैसे चारावेत म्हणून मी माझ्या जमिनी गहाण ठेवल्या आणि कर्ज काढलं. कुणाकडून? हार्फर्डच्या बिशपकडून. म्हणजे लठ्ठेश्वर भटजी ना, वाटलंच. 400 पाऊंडांचं कर्ज आहे मला. कसं फेडणार मी ते? सरदार साहेब खिन्न सुरात म्हणाले. आणि फेडलं नाही तर माझ्या जमिनी जप्त होणार. कोणी मित्र जामीन राहत नाही का? कोणी नाही. रिचर्ड महाराज असते तर ते शक्य होतं. आता मला कोण विचारतं? क्षणभर रॉबिनहूड विचार करीत होता. मग धाकला जॉन मच आणि तांबडा वूल यांच्याशी त्यानं वाटाघाट केली. त्याचं काहीतरी ठरलं. नंतर तांबडा वूल गुहेत गेला आणि त्याने मोहरांनी भरलेली थैली आणून रिचर्ड पुढे ठेवली. सरदार साहेब, 400 पाऊंड आहेत, मोजून घ्या, रॉबिन म्हणाला. आणि कर्ज केव्हाही परत करा, घाई नाही. इतक्या चक्कीवाल्याचा मुलगा मच याने एक मोठं गाठोडं फरफटत आणलं. कपाळाचा घाम पुशीत तो म्हणाला, रॉबिन, तुला काय वाटतं? सरदार साहेबांनी त्यांच्या दर्जाला साजेसा पोशाख करायला हवा, नाही का? खरं आहे, रॉबिन म्हणाला. पट्टी घे आणि चांगल्या भारीपैकी मखमली कपडातून 20 वार कापड मोज आणि आर्थर मोची तू सरदार साहेबांसाठी घोडा काढ चांगला दमदार. रिचर्डच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, हा तुमचा चांगुलपणा मी कधी विसरणार नाही. रॉबिन, आता आपण दोस्त झालो. केव्हा ना केव्हा तुझ्या पाहुणचाराची फेड करीनच मी. तर अशा तऱ्हेने रॉबिनहूडची टोळी हळूहळू वाढत होती. तो जास्तीत जास्त मित्र जमवत होता. आता पुढे काय झालं रिचर्ड परत गेल्यानंतर, तर ते आपण बघूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.